रायगड जिल्ह्यात एकाच दिवसात 6 मुलींवर बलात्कार झाल्याचा धक्कादायक आरोप काँग्रेस नेते माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केला होता। मात्र ही माहिती चुकीची असल्याचे स्पष्टीकरण रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी दिले आहे। आषाढी एकादशीच्या निमित्ताने नांदेड जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने निर्भया वारी महिला व बाल सुरक्षा रस्ता सुरक्षा पथक सायबर जनजागृती वाहतूक सुरक्षा अंमली पदार्थ जनजागृती करण्याकरिता निर्भया वारी हा उपक्रम घेण्यात आला असून या रॅलीची सुरुवात नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून मिरवणूक संपन्न झाली आहे। महाराष्ट्रातील पहिले श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर असणाऱ्या शक्तिपीठ मराठेपाडा येथून महाराजांचे दर्शन घेऊन भिवंडीतील कोणगाव सायकलिस्ट टीमने पंढरपूर आषाढी वारी सुरू केली आहे। 400 किलोमीटरचा प्रवास करत हे सायकलस्वार आषाढीची वारी करणार आहेत। मुंबईतल्या हर्बल मार्गावरील मानकूरवरील वाशी जाणाऱ्या लोकल ट्रेनमधून एक प्रवासी खाली पडला, त्यामुळे काही वेळ लोकल सेवा ठप्प झाली होती। त्यानंतर त्याच वेळेत मागून पनवेलकडून जनरल लोकल देखील प्लॅटफॉर्मवर आली होती, त्यामुळे प्रवाशांमध्ये काही वेळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। पंढरपुरात वारकरी हाच एकमेव VIP असून वारकऱ्यांना VIP समजून पंढरपूरची व्यवस्था करण्यात आली आहे। आम्ही आज मंत्री म्हणून नाही तर वारकरी म्हणून पंढरपुरात आलो असे वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले। अमरावती शहरातील छत्री तलाव परिसरात वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला भूतिनीने मारहाण केल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे। या व्हिडिओमुळे खळबळ उडाली असून अनेकांनी तो शेअर देखील केला आहे। बीड जिल्ह्यातील जवळपास 10 मल्टी स्टेटने ठेवीदारीची फसवणूक करत आपला गाशा गुंडाळल्याची प्रकरणे ताजी असताना आता बीड अर्बन मल्टी स्टेटमध्ये बनावट स्वाक्षऱ्या करून 50 लाखाचा अपहार झाल्याचे समोर आले आहे। या प्रकरणी शहर पोलीस ठाणा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा पहिलाच राजकीय वादविवाद सुरू झाल्याने धुळे शहरात पाहायला मिळत आहे। धुळे शहरातील भाजपाचे माजी नगरसेवक दीपक उर्फ बंटी खोपडे यांच्यावर 2 दिवसापूर्वी चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन येथे सीमा नामक महिलेने विनयभंग तसेच खंडणीचा खोटा गुन्हा दाखल केला असून हा गुन्हा भाजपाचे धुळे शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अपळकर यांच्या दबावामुळे केल्याचा आरोप दीपक खोपडे समर्थकांनी केला आहे। राज्यातील अवजड आणि प्रवासी वाहतूकदारांच्या कृती समितीने आंदोलन सुरू केले। त्यानंतर राज्यातील या आंदोलनाला शालेय आणि कर्मचारी वाहतूक सेवा, शहरी वाहतूक सेवा, उबेर सेवा, लांब पल्ल्याच्या बस, खासगी वाहतुकींचा विविध क्षेत्रातून पाठिंबा मिळाला। आता मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती व JNPS परिसरातील वाहतूक संघटना देखील सामील झाली आहे। तसेच मागण्या मान्य न झाल्यास चक्का जाम आंदोलन करण्यात येणार असल्याचं वाहतूकदार बचाव कृती समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सांगण्यात आले आहे। कोंडव्यातील उच्चभ्रू सोसायटीतील कुरिअरवाल्या असल्याचे भासवून घरात प्रवेश करून महिलेवर बलात्कार करण्यात आला। पोलिसांनी तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले असून सोसायटीसाठी सुरक्षा मार्गदर्शक तत्वाचा अंमलबजावणीसह नागरिकांनी दक्ष राहण्याची अपेक्षा आहे असा सल्ला उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी दिला। इगतपुरी तालुक्यात गेल्या 4 ते 5 दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांचा पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। मराठवाड्याची तहान भागवणारा भावली धरण आज दुपारी 4:30 वाजल्यापासून 100% भरलेला असून सांड्यावरून विसर्ग सुरू झाला आहे। मागील वर्षापेक्षा यंदा 20 दिवस अगोदरच धरण भरले आहे। छत्रपती संभाजीनगर तालुका कन्नड येथील इमारत कोसळली असून या ठिकाणी तहसीलदार व इतर विभागाची सर्व यंत्रणा तैनात असून लटकलेली इमारत हळूहळू मलबा काढण्याची कारवाई सुरू आहे। तथापि या दुर्घटनेमध्ये कसल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही। इमारत ही नगरपालिका कन्नड यांच्या स्वमालकीची आहे। छत्रपती संभाजीनगर शहरात गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांच्या पथकाने शहरात परत एकदा पत्त्यांचा क्लबवर छापा मारली असून औरंगापुरा परिसरात असलेल्या दादा डोसा या हॉटेलच्या वर अवैधरित्या जुगार खेळत असल्याची माहिती गुन्हा शाखेला प्राप्त झाली। त्यानुसार गुन्हा शाखेने त्या ठिकाणी छापा टाकत 25 जुगारांना ताब्यात घेऊन त्यांच्या टेबलवरील 3 लाख रुपयाची रोकड जप्त करण्यात आली। पुढील कारवाई सुरूच आहे।
धुळे शहरातील वालवाडी शिवारात असलेले चावरा इंग्लिश मीडियम स्कूल या ठिकाणी मुलांना फीसाठी डांबून ठेवण्याचा प्रकार उघडकीस आला असून हा प्रकार संबंधित पालकांना लक्षात आल्यानंतर सदर प्रकरणी तक्रार भाजपचे जिल्हा अध्यक्ष गजेंद्र अंबळकर यांच्याकडे केली। त्यांनी लागलीच चावरा इंग्लिश मीडियम शाळेत धाव घेतली। मुलांना का डांबून ठेवण्यात आल्याचा जाब विचारण्यात आला। बदलापुरात एका गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या इसमावर चौघांनी गोळीबार केल्याची घटना घडली असून बदलापूर गावातील आमदार किशन खोतोरे या निवासस्थानाबाहेरील रस्त्यावर गुरुवारी दुपारच्या सुमारास हा प्रकार घडला। अल्ताफ शेख असे या गोळीबारात जखमी झालेल्या इसमाचे नाव असून तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। मराठा समाजाच्या कोणत्याही कार्यक्रमाला न बोलवता माजी महापौर मनोहर सपाटे यांच्यावर बहिष्कार घालण्याचा मराठा समाजाचा निर्णय असून वारंवार मराठा समाजाची बदनामी करणाऱ्या मनोहर सपाटे यांच्यावर समाजाने बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे। जो व्यक्ती मनोहर सपाटे याला कार्यक्रमास बोलवेल त्याच्यावर देखील मराठा समाज बहिष्कार घालेल असा निर्णय समाजाच्या वतीने जाहीर करण्यात आला आहे। नागपूर शहरातील मनकापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत 27 जूनच्या पहाटे एका मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले। सुदैवाने सतर्क आजीच्या उपस्थितीमुळे आरोपीचा हा प्रयत्न अपयशी ठरला। मात्र सीसीटीव्ही शोध घेत श्रवणकुमार शिवराम यादव असे अटक आरोपीचे नाव आहे। ड्रग तस्करीचा म्होरक्या मोहम्मद रहीम सलीम शेख याला हैदराबाद विमानतळावरून अटक करण्यात आली असून आरोपी परदेशात पळून जाण्याच्या तयारीत होता। मोहम्मद रहीम सलीम शेख हा मुंब्रा येथे कार डीलिंगच्या नावाखाली वास्तव्य करत होता। मात्र खरा धंदा MD ड्रग तस्करीचा होता। नवी मुंबईतील APMC बाजारात बटाटा 12 ते 17 रुपये किलोने विकला जात आहे। गेल्या 1 महिन्यापासून हे दर स्थिर असल्याने व्यापाऱ्यांनी सांगितले आहे। तसेच पुढे देखील हे दर वाढण्याचे काही चिन्ह दिसत नाही असे व्यापाऱ्यांनी सांगितले। अवजड वाहनांच्या संपामुळे बटाटा व्यापाऱ्यांवर अद्याप काही परिणाम झाला नाही असे देखील व्यापाऱ्यांनी म्हटले आहे। 6 जुलै रोजी आषाढी एकादशी आहे। या दिवशी पांडुरंगाचे दर्शन घडावे म्हणून छत्रपती संभाजीनगरातील विठ्ठल भक्त पंढरपूरकडे रवाना होत आहेत। छत्रपती संभाजीनगर येथील बस स्थानकांवर पंढरपूरला जाणाऱ्या भक्तांसाठी मंडळ टाकून त्या ठिकाणी बसेसची व्यवस्था केली आहे। आगार व्यवस्थापकांनी पंढरपूर यात्रा स्पेशल 9 बसेस सोडल्या आहेत, तर त्यांना गावातून सुद्धा बस मिळेल अशी प्रतिक्रिया यावेळी आगार व्यवस्थापकांनी दिली आहे। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी आज जळगाव येथे पोलीस अधीक्षक कार्यालयात भेट देऊन जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा विशेषतः महिलांवर अत्याचारांच्या घटनांचा आढावा घेतला। यावेळी त्यांनी जळगाव जिल्ह्यातील काही घटनांवरही भाष्य करत समाजातील वाढत्या विकृतीबद्दल चिंता व्यक्त केली आहे।